पुढचा रिपोर्ट. फासे पारधी म्हटलं की गुन्हेगार, चोर, दरोडेखोर असा समज समाजामध्ये गेल्या अनेक पिढ्यांमुळे आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला कायमच तिरस्कार, पोलीस कोठडी, कधी पोलिसांकडून तर कधी गावकऱ्यांकडून मारहाण, छळस यायचा. मात्र बुलढाण्याच्या साकी गावातल्या पारधी समाजातील तरुण तरुणींनी ही परिस्थिती बदललेली आहे. काय केलंय नेमकं त्यांनी, कशी बदलली आहे नेमकी परिस्थिती, पाहूयात. पाटलांचा बैलगाडा. तुमच्या आमच्या पसंतीच्या गाण्यावर थिरकणारे पाय, आकर्षक नृत्य करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या युवती रेश्मा, सीमा भोसले आणि आलिशा पवारच्या दिलखेच कदा. बुलढाण्याच्या साके गावच्या पारधी वस्तीतल्या या कलाकार, त्यांच्यासह 100हून अधिक तरुण तरुणींनी कलेच्या जोरावर पुसलाय गुन्हेगारीचा कलंक. शिक्षणाचा प्रमाण हा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. प्रगतीवर आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी हा समाज प्रामुख्याने धडपड करत आहे. परंतु अशातच आमच्या या समाजाची अनेक लोकांना ही प्रगती पाहू वाटत नाही आणि त्यांच्यावर एक द्वेषची भावना आहे, त्या द्वेषच्या भावनेतून या नजरेनं आमच्या लोकांना इकडे पाहिल्या जाते. आम्हाला अशी त्यांची प्रगती ही वाढत वाढल्याने आमच्या या मनाला एक खूप आनंद होत आहे आणि बरं वाटत आहे. भटकंती आणि उपेक्षा ही पारधी समाजाच्या जणू पाचवीलाच पुजलेली असायची. गरिबी आणि रोजगार अभावी हा समाज गुन्हेगारीकडे वळायचा. त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून संशयानं पाहिलं जायचं. आता हा समाज शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागलाय. मोलमजुरीवर अवलंबून न राहता त्यांनी कलेचा आधार घेतलाय. तमाशाचे फड गाजवल्यामुळे त्यांची परिस्थिती बदलली आहे. जीवनमान उंचावू लागलंय. बाप शिकारीला जायचा, आई शेतातले कामं करायची, पण पैसे शिक्षणासाठी पैसे नाही त्यांच्याकडून जमत नव्हते. मग विचारायला किंवा परिस्थिती अशी होती की मग शिक्षण करू नाही शकले. तेवढं शिक्षण किती पर्यंत झालं तुमचं? शिक्षण 5वी पर्यंतच होईल. त्याच्या पुढं आईबापाजवळ पैसेच नव्हते. मग परिस्थिती खराब होती. 2 टायमाचं जेवण नाही भेटायचं. मग त्याच्यामुळं आम्ही तमाशा शाखेत गेलो. कला होती, थोडंफार गाणे म्हणजे 2-3 गवळणी गाणे ते यायचे मला. त्याच्यामुळं मग थोडंफार शिकलो. पोटापाणीसाठी काहीतरी उद्योग करावा बा. मग तमाशा शाखेत गेलो. तमाशात मला 15-20 वर्ष झाले तमाशात काम करायला. तेव्हा 2 पैसे आले. आता आमचे लहान लहान मुलं आहे, त्यांना आम्ही शिक्षणासाठी हे पैसे उचलून त्यांना शिक्षणासाठी आम्ही लावायचा प्रयत्न करू राहिलो. साके गावातली रेश्मा भोसले खानदेशात रेश्मा राणी या नावानं ओळखली जाते. तिनं आपल्या अदाकारीनं अनेक कलारसिकांची मनं जिंकली आहेत. लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलनं सोबत काम करण्याची ऑफर दिल्याचंही रेश्मा सांगते. सोबतच समाजातील मुलींना शिक्षण घेण्याचं आवाहन सुद्धा ती करते. आम्ही तिकडं 8 महिने पूर्ण कंप्लीट काम करतो आणि 4 महिने घरी राहतो सर. शिक्षण किती झालं तुझं? ना तू काही डान्सचे काही क्लास वगैरे केले? मी डान्सची क्लास वगैरे नाही केली सर. माझं शिक्षण 9वी पर्यंत झालेलं आहे. मी स्वतःच माझ्या मनानं कला दाखवते, माझी कला सादर करते लोकांपुढे. पहिले आम्ही भीक मागत फिरायचो, ते करायचो आणि आम्हाला वाटलं सोडा भाऊ, किती दिवस असं भीक मागून करायचं, स्वतःच काहीतरी करायला पाहिजे आपण. मग आम्ही तमाशात आलो सर. आपल्याला सुधाराचं बाबासाहेबांना आपल्याला चान्स दिलेला आहे. मग भीक मागून सोडून आपलं कला जे सादर करायचं ते सगळं तुम्ही करू शकता. शिक्षण घ्या सर तुम्ही. असं माझं एकच म्हणणं आहे मुलींना की तुम्ही शिक्षण घ्या, हे सोडा. आमच्याकडून जे झालं ते झालं, पण तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षणासाठी आपल्याला फार महत्व आहे शिक्षणासाठी. आम्ही आता नाचकाम जे करतो, आम्ही जे आमची कला दाखवतो आम्ही. आणि जे आमची समाजाला पहिले दाग होता की बहुत चोरी करून खाता ते मिटवायचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि आता डबल पासून ते बोलू नका की चोरी करता ते करता. आम्ही मेहनत करून खातो, आम्ही कष्ट करून खातो. आता कलेनं या समाजाला सन्मान मिळवून दिलाय. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या गावकुसाबाहेर पालात राहणाऱ्या समाजाच्या या पिढीनं स्वतःच्या मेहनतीनं पक्की घरं उभी केली आहेत. त्यांचा हा अंधारातून उजेडाकडे सुरू झालेला प्रवास थक्क करणारा आहे. पोलिसांपासून पळणारे, जंगलात लपून राहणारे पाय आता घुंगराच्या तालावर ठेका धरू लागलेत. त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून संशयांच्या नजरांमध्येही कौतुक दिसू लागलंय. पारधी समाजावरील गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी, डाग पुसण्यासाठी मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात. मात्र चिखली तालुक्याच्या साकेगाव येथील पारधी समाजाने दाखवून दिले की मनगटाला, लोककलेची आणि मनाला ही स्वाभिमानाची जोड दिल्यास नसीब बदलायला वेळ लागत नाही. ज्या समाजाला इतर समाजाने आणि यंत्रणेने व्यवस्थेने गुन्हेगार ठरवलं, तोच समाज आज लोककलेचं जतन करतोय आणि याच लोककलेच्या माध्यमातून जे आहे हे आपली आर्थिक उन्नती साधतोय.
हेच खऱ्या अर्थानं नवीन महाराष्ट्राचं आणि बदलत्या महाराष्ट्राचं सकारात्मक चित्र म्हणावं लागेल. संदीप वानकडे, पुढारी न्यूज, साकेगाव, बुलढाणा.